राजाभाऊंचं रात्र रात्र घरातनं गायब राहणं आता नित्याचं झालेलं होतं. कविताची अवस्था तर आगीतून उठून फुफाट्यात पडल्यासारखी झाली होती. तिच्या दुःखाला जणू आता अंत उरलेला नव्हता. इकडे आड तिकडे विहीर अशी तिची अवस्था झाली होती. दिवसेंदिवस तिची सहन करण्याची शक्ती संपुष्टात येत चालली होती. एक ना एक दिवस त्याचा स्फोट होणारच होता. तो झाला. त्या दिवशी बरीच रात्र करून राजाभाऊ घरी परतले होते. कविता जणू त्यांची वाट बघत असल्यासारखी हॉलमध्ये बसली होती. एवढ्या रात्र रात्र तुम्ही कुठे असता हो? राजाभाऊ आत येताच कवितानं जाब विचारला. राजाभाऊ यावेळी बाई आणि बाटली दोन्हीच्या नशेत धुंद झालेले होते. त्याने लाल झालेल्या डोळ्यांनी तिच्याकडे पाहिलं. मग काही न बोलता ते आपल्या खोलीकडे जायला निघाले. पण कविता जणू आज हट्टाला पेटल्यासारखी झाली होती. तिने पुढे होऊन त्यांचा रस्ता अडवला. मग मात्र राजाभाऊंचा संताप अनावर झाला. त्या संतापात त्यांच्या दुबळेपणाची जाणीव मिसळली गेली होती. तिला एका बाजूला ढकलत ते किंचाळत्या स्वरात म्हणाले, तुझी ही हिंमत, मला जाब विचारतीयस तू? 1.5 दमडीची पोरगी तू माझ्यावर अधिकार गाजवायला बघतेस काय? चल, चालती हो माझ्या घरातनं. कविताचाही पारा चढल्यासारखा झाला. तीही आवाज चढवत गरजली, मला काय वैदेही समजलात का तुम्ही? मी अशी मुकाट्यानं हलणार नाही इथनं. 4 चौघात तुमची आबरू बाहेर काढेन, सोडणार नाही तशी तुम्हाला. राजाभाऊ संतापानं थरथरत पुढे झाले. फाडकन त्यांनी तिच्या थोबाडीत भडकावली. कवितानी गळ्याजवळ त्यांचा शर्ट पकडला. त्यांना जोरात हिसका दिला. राजाभाऊ धडपडत सोफ्यावर आपटले. त्यांची नशा उतरल्यासारखी झाली. कविता संतापानं वळली आणि आपल्या खोलीत निघून गेली. राजाभाऊ काही वेळ तसे सोफ्यावर पडून राहिले. मग कवितासारख्या 1.5 दमडीच्या पोरीनं आपला अपमान केला ही जाणीव होताच त्यांचा संताप पुन्हा उफाळून वर आला. कविताला आत्ताच्या आत्ता घराबाहेर काढायचं या निश्चयानं ते तिच्या खोलीकडे धावले. पण कविताच्या खोलीचं दार आतून बंद होतं. ते जोरजोरात दारावर थापा मारत शिव्या द्यायला लागले. त्यांचा आवाज ऐकून मेजर साहेब धावत वर आले. राजाभाऊ अजूनही संतापानं दारावर लाथा मारत कविताला शिव्या घालत होते. राजाभाऊ, तुम्ही माझ्याबरोबर खाली चला. मेजर साहेब त्यांचा हात धरत म्हणाले, नाही 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 नाही, आज या हडळीला घराबाहेर काढल्याशिवाय राहणार नाही मी. मेजर साहेब मोठ्या मुश्किलीनं त्यांची समजूत काढत त्यांना खाली घेऊन गेले. कविताही काही वेळ संतापून त्यांना शिव्या देत राहिली. मग तिच्या संतापाचं रूपांतर रडण्यात झालं. जोरजोरात हुंदके देत ती रडत राहिली. थोड्या वेळानं लिझा वर आली. लिझानं हाक मारल्यावर कवितानं दरवाजा उघडला. कविता, तुला तरी समजायला हवं होतं. आत येऊन तिच्याजवळ बसत लिझा कविताला समजावत म्हणाली, ते शुद्धीवर नव्हते, मग तू त्यांच्या तोंडाला का लागली? कविता काही क्षण गप्प राहिली. मग काहीशा वैतागलेल्या आवाजात म्हणाली, मला हे सगळं असह्य झालंय हो. त्यांनी जाणीवपूर्वक माझा छळ चालवला आहे. पण त्यांच्या ह्या छळाला कंटाळून मी घर सोडून निघून जाईन असं जर त्यांना वाटत असेल तर त्यांना सांगा की मी अशी सहजासहजी इथून जाणार नाही. त्यांच्या चितेला आग लावून मगच जाईन मी. हो, असं नाही बोलायचं कविता. का नाही बोलायचं? माझ्या गळ्याशी आलंय सगळं. हे बघ, तू उद्या वैदेहीला जाऊन सांग. त्यांना काय सांगू? त्यांच्यासारखी पत्नी ह्यांना मिळाली आहे हे खरं तर ह्यांचं नशीब आहे. हे थोडे जरी सज्जन असते, अशी बायको मिळाली म्हणून तिची पूजा केली असती त्यांनी. पण हे सज्जन नव्हते म्हणून तर माझ्याकडे आले. आणि आता बाजारी बायकांचे पाय चाटत फिरत आहेत. बरं, आता झोप तू. लिझा तिला समजावत म्हणाली, उगाच डोक्यात राग घालून स्वतःच्या जीवाला त्रास नको करून घेऊ. खाली मेजर साहेब राजाभाऊंची समजूत घालत होते. पण राजाभाऊंचा संताप मात्र अजूनही कमी झालेला नव्हता. ते अजूनही कविताला शिव्या घालत होते. शेवटी मेजर साहेबांनी आपल्याकडची मिलिटरीची रम काढली, त्यांच्या पुढ्यात ठेवली. 2-3 पेग पोटात जाताच राजाभाऊंचा संताप ओसरला. रमने त्यांना सगळं काही विसरायला लावलं. आणि थोड्याच वेळात राजाभाऊ निवांतपणे मेजर साहेबांच्या हॉलमध्ये झोपून गेले. कविताला राजाभाऊंच्या हातात सोपवून वैदेही जेव्हा त्यांचं घर सोडून आईच्या घरी आली होती तेव्हा एक फार मोठी जबाबदारी पार पाडली आहे असं वैदेहीला वाटलं होतं. कारण जोवर कविताची समस्या सुटली नव्हती तोवर या अनाथ मुलीला योग्य तो न्याय देणं, तिला तिचा अधिकार मिळवून देणं हाच तिच्या जीवनाचा एकमेव उद्देश आहे असं वैदेही समजत होती.
पण कविताला राजाभाऊंच्या हातात सोपूनही जे समाधान वैदेहीला अपेक्षित होतं ते समाधान तिला मिळालं नव्हतं. का कोण जाणे, पण आपल्या उद्देशाची पूर्ती झालेली नाही ही जाणीव तिला अस्वस्थ करायला लागली होती. आपलं इप्सित अजून दूर आहे, अजून आपल्याला आणखीही काहीतरी करायचं आहे असं तिला वाटत होतं. पण तिचं इप्सित काय होतं, तिला आणखीन काय करायचं होतं हे तिच्याही लक्षात येत नव्हतं. मनात आणलं असतं तर ती आता वैभवशी लग्न करू शकत होती. कोर्टात नुसता अर्ज दाखल केला असता तरी राजाभाऊंपासून तिला घटस्फोट मिळणं फारसं अवघड गेलं नसतं. तिच्या आईचीही तीच इच्छा होती आणि वैभव तर जणू त्याच एका आशेवर जगत होता. पण वैदेहीच्या मनाची मात्र अजूनही तयारी होत नव्हती. राजाभाऊंच्या घरातून निघून आल्यावर काही दिवस ती अतिशय प्रसन्न, तणावरहित राहिली होती. पण काही दिवसातच लिझाकडून जेव्हा तिला समजलं की कविता आणि राजाभाऊंचं एकमेकांशी अजिबात पटत नाही, राजाभाऊंचं पिण्याचं प्रमाण वाढलं आहे, रात्री ते खूप उशीर करून घरी येतात, तेव्हा वैदेही पुन्हा उदास झाली, विषण्ण होऊन गेली. त्यानंतरही राजाभाऊंबद्दल, कविताबद्दल, घरातल्या एकूण परिस्थितीबद्दल कोणाकडून तिच्या कानावर काही ना काही येत राहिलं होतं आणि ते ऐकून वैदेही राजाभाऊंच्या घरापासून लांब राहूनसुद्धा उदास होत होती. वैभवचं वैदेहीकडे येणं जाणं चालू होतं. वैदेहीची आई आता पूर्वीसारखी वैभवच्या येण्याला हरकत घेत नव्हती. कदाचित वैदेहीच्या आजच्या परिस्थितीला आपणच कारणीभूत आहोत ही अपराधीपणाची जाणीव तिला होत असावी, म्हणूनच वैभवचं येणं तिने मान्य केलेलं होतं. एक दिवस वैदेहीला अशी उदास बघून वैभव म्हणाला, गेल्या काही दिवसापासून मी बघतोय तू अशी उदास उदास का दिसतीयस? वैदेही क्षणभर काही बोलली नाही. मग उसासा टाकत म्हणाली, कविताबद्दल समजलं. ती आणि राजाभाऊ दोघेही एकमेकांना समजून घ्यायला तयार नाहीत. मग तुझा काय विचार आहे? लिझाच्या मार्फत मी कविताला समजवण्याचा प्रयत्न केला आहे. वैभवला राजाभाऊ आणि कवितामध्ये फारसा इंटरेस्ट नव्हता. उलट त्याच्या मनात आलं तिला म्हणावं, दुसऱ्यांचे आयुष्य मार्गी लावण्याचा प्रयत्न करतीयेस, मग स्वतःच्या आणि त्याच्या आयुष्याचा का विचार करत नाही आहेस? पण वैदेहीचा उदास चेहरा बघून तसं काही बोलायची त्याची हिंमत झाली नाही. वैभव जायला निघाला तशी वैदेही एकदम आठवण झाल्यासारखी म्हणाली, आजच्या वर्तमानपत्रात लेडीज क्लार्क हवे असल्याच्या 2 जाहिराती आल्या आहेत. उद्या येताना तू 2 अर्ज टाईप करून आण. म्हणजे आता नोकरी करायचा विचार आहे तुझा? दुसरं काय करणार? आणखीन काय विचार आहे? वैभवला काय म्हणायचं आहे ते तिच्या लक्षात आलं, पण त्याच्या प्रश्नाचं उत्तर टाळत ती हसल्यासारखं करत म्हणाली, अरे दुसरा काय विचार असणार आहे माझा? वैभवचा चेहरा उतरला. काही दिवसांनी वैदेहीला एका कंपनीत नोकरी मिळाली. त्या नोकरीमुळे वैदेहीला एक नवीन आत्मविश्वास मिळाला. शिवाय दिवसभर कामात असल्यामुळे डोक्यातले इतर विचार मागे पडल्यासारखे झाले. लिझा अधूनमधून तिला भेटायला येत होती. तिच्याकडून राजाभाऊ आणि कविताबद्दल वैदेहीला समजत होतं. एक दिवस लिझाकडूनच तिला समजलं की राजाभाऊ अलीकडे रात्र घरातनं गायब राहायला लागले होते. घराबाबत, कविताबाबत ते फार बेपर्वा झाले होते. हे ऐकून कविताविषयी वैदेहीच्या मनात आणखीनच सहानुभूती निर्माण झाली होती. कविताला आपण घर देऊ शकलो पण छत्र देऊ शकलो नाही या जाणीवेनं ती मनातनं अस्वस्थ होती. आणि त्यातच एक दिवस लिझाने येऊन सांगितलं की राजाभाऊ कविताला घराबाहेर काढायला निघालेत. तेव्हा तर ती कमालीची बेचैन झाली. कविताच्या चिंतेनं तिची झोप उडवल्यासारखी झाली. राजाभाऊ असं का वागतायत? त्यांना नेमकं काय हवं आहे हेच तिच्या लक्षात येत नव्हतं. खरं तर कविताला आणि राजाभाऊला एकत्र आणण्यासाठी तिने हे सगळं केलं होतं. स्वतःला जाणीवपूर्वक त्यांच्या मार्गातनं दूर केलं होतं. मग हे असं का व्हावं? आणि हा विचार करता करता अचानक तिला वाटायला लागलं होतं, या सगळ्याला आपणच जबाबदार आहोत. आपणच त्या दोघांना मारून मुटकून एकत्र आणण्याची चूक केली आहे. राजाभाऊ एवढे वाईट नव्हते जेवढे ते आत्ता झालेत. कविताही एवढी वाईट नव्हती जेवढी आता मूर्खासारखी ती वागायला लागली आहे. पण आता यावर उपाय काय आहे? वैदेहीला समजत नव्हतं. पुन्हा एकदा ती त्याच द्विधा मार्गावर येऊन उभी राहिली होती. जसजसे दिवस जात होते तसतसं कविता आणि राजाभाऊमधलं अंतर कमी होण्याऐवजी वाढतच चाललं होतं. त्या दोघांमधले मतभेद कुठल्या क्षणी कुठल्या थराला जातील सांगता येत नव्हतं.
लिझानं व्यक्त केलेल्या या भीतीनं वैदेही मनातनं विलक्षण अस्वस्थ झाली होती आणि दुसरीकडे वैभवची चिंता तिला भेडसावायला लागली होती, कारण अलीकडे तो खूप अधीर होत चालला होता. त्या दिवशी तो आला तेव्हा खूप उदास दिसत होता. त्याच्या मनातली व्याकुळता त्याच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे प्रतिबिंबित झाली होती. वैदेहीने कितीतरी वेळ वैभवला तिच्याविषयी वाटणाऱ्या प्रेमाचा विचार केला होता. बऱ्याचदा स्वतःच्याही मनात डोकावून पाहिलं होतं. त्यावेळी तिला जाणवलं होतं की वैभववर आपलंही प्रेम आहे, पण का कोण जाणे हे प्रेम विवाहबंधनापासून दूर राहू पाहत होतं. या प्रेमाची परिणिती विवाहात व्हावी असं तिला वाटत नव्हतं, कारण विवाहानंतर ज्या शारीरिक प्रेमाची अपेक्षा तो करणार होता ते प्रेम आपण त्याला देऊ शकणार नाही याची त्याला जाणीव होती. अशा परिस्थितीत त्याला विवाह बंधनात अडकवून त्याचाही राजाभाऊ करण्यात काय अर्थ होता असं तिच्या मनात येत होतं. वैभव काही वेळ तसाच उदास चेहऱ्यानं गप्प बसून राहिला. मग अचानक म्हणाला, वैदेही, मी आज तुझ्याशी एका महत्त्वाच्या विषयावर बोलायला आलो आहे. तो काय बोलणार आहे याची वैदेहीला कल्पना आली होती, पण त्याच्या कुठल्याही प्रश्नाला उत्तर देण्याची तिच्या मनाची तयारी झाली नव्हती. म्हणूनच हसून विषय टाळण्याचा प्रयत्न करत ती म्हणाली, अरे मी सुद्धा तुझीच वाट बघत होते. मलाही तुझ्याशी काही महत्त्वाचं बोलायचं आहे. वैभवचा चेहरा एकदम उजळला. मग बोल ना, बोल बोल, तो एकदम उतावळ्या स्वरात म्हणाला. राजाभाऊ आणि कविताचं पुढे काय होणार रे? वैभवचा चेहराच पडला. काहीसं विषण्ण हसत एकदम तो बोलून गेला, मी तर तुला हे विचारायला आलो होतो की माझं काय होणार आहे. काय? तुला काय झालं आहे? वैदेही भोळसट बनण्याचा प्रयत्न करत म्हणाली. कधी नव्हे ते वैभवनं सिगरेट काढली, शिलगावली, एक दोन झुरके घेत धूर सोडला आणि म्हणाला, आज आईने मला एक प्रश्न विचारला ज्याचं उत्तर मी नाही देऊ शकलो. कदाचित त्या प्रश्नाचं उत्तर तू देऊ शकशील. असं? पण असा कुठला प्रश्न आहे की ज्याचं उत्तर तू नाही देऊ शकलास? वैभव क्षणभर टक लावून वैदेहीकडे बघत राहिला. ज्याच्या आशेवर तो इतके दिवस आपल्या लग्नाचा विषय टाळत होता ते प्रेम तो वैदेहीच्या डोळ्यात शोधायचा प्रयत्न करत होता. अरे सांग ना, काय म्हणत होते आई? त्याच्या त्या नजरेनं अस्वस्थ होत वैदेहीने विचारलं. आईने आज हट्टच धरला, मी लवकरात लवकर काय तो निर्णय घ्यावा असं तिचं म्हणणं आहे. आता जास्त दिवस लग्नाचा हा विषय मला टाळता येईल असं नाही वाटत. अरे मग करून टाक ना लग्न. वैभवनं काहीसं चमकून तिच्याकडे बघितलं. मग क्षणभर थांबून म्हणाला, आणखीनही एक गोष्ट आईने सांगितली आहे. काय रे? आई म्हणत होती वैदेहीला तुझ्याशी लग्न करायची इच्छा नाही, म्हणून तर तिने अजून राजाभाऊंपासून घटस्फोट घेतलेला नाही. वैदेहीचा चेहरा एकदम कावराबावरा झाला. वैभव तिच्याकडे बघत होता. क्षणभर थांबून तोच म्हणाला, आणि मी आत्तापर्यंत आईला खात्री देत होतो की. वैभव वाक्य अर्धवट सोडून वैदेहीकडे पाहू लागला. त्याची ती नजर सहन न होऊन तीही उठली, खिडकीजवळ जाऊन उभी राहिली. काही वेळ वैदेही खिडकीतनं बाहेर बघत राहिली आणि मग त्याच्याकडे न बघता म्हणाली, वैभव माझं ऐक, एखादी चांगली मुलगी बघ आणि लग्न करून टाक. वैभव एकदम डोळे विस्फारून तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहतच राहिला. वैदेहीकडून अशा काही बोलायची अपेक्षा त्यांनी केलीच नव्हती. तो काही बोलणार त्याआधी वैदेही वळून त्याच्याकडे बघत गंभीर आवाजात म्हणाली, कायदेशीररित्या मी अजूनही एक विवाहित स्त्री आहे, पण असून नसल्यासारखी ना. तुझी इच्छा असेल तर तू कायदेशीररित्याही त्यांच्यापासून वेगळी होऊ शकतेस. पण तरीही मला वाटतंय वैभव की तू एखादी चांगली सुस्वभावी मुलगी बघ, तिच्याशी लग्न कर, ते जास्त योग्य आहे. आता हेच हिला सांगायचं होतं तर हिनी हे यापूर्वी का नाही सांगून टाकलं? वैभव मनातनं एकदम निराश झाला. काहीशा रुष्ट स्वरात म्हणाला, याचा अर्थ तुझं माझ्यावर प्रेम नाही. माझ्याविषयी तुझ्या मनात काहीही कसलीही भावना नाही असंच ना? वैदेहीच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. त्याचे ते शब्द तिला कुठेतरी जखम करून गेले. आता जर आपण गप्प राहिलो तर तो खचून जाईल हे लक्षात येताच तिने कबुली दिली आणि म्हणाली, हे बघ वैभव, मी कबूल करते, माझंही तुझ्यावर प्रेम आहे आणि त्या प्रेमापोटी तू सुखी व्हावंस अशी माझी इच्छा आहे. म्हणूनच माझ्यापेक्षाही एखादी चांगली मुलगी तुला जोडीदार म्हणून लाभावी असं मला वाटतंय.
वैभव, आजवर माझ्या वाट्याला जे काही आलं आहे, जे काही मी पाहिलं आहे, त्यामुळे माझ्या मनातलं सगळं कोवळे पण जळून गेलं आहे रे. तुझ्याविषयी माझ्या मनात प्रेम आहे, स्नेह आहे, आपलेपण आहे. पण त्या पलीकडे जाऊन ज्या प्रेमाची पुरुषाला आवश्यकता असते ना, ते प्रेम मी नाही देऊ शकणार तुला. माझ्याशी लग्न केलंस तर तुझं आयुष्यही माझ्यासारखं उदास वैराण होऊन जाईल. म्हणून म्हणते, या प्रेमाला असं अस्पर्शित राहू दे. आपल्या प्रेमाला स्पर्शाच्या बंधनात अडकवायचा विचारसुद्धा करू नकोस वैभव. हे बोलता बोलता वैदेहीला हुंदका फुटला. आत्तापर्यंत मोठ्या मुश्किलीने तिने आपले अश्रू अडवून ठेवले होते. हाताच्या उंजळीत तोंड झाकून ती आपल्या खोलीत निघून गेली आणि वैभव बराच वेळ तसाच हॉलमध्ये बसून राहिला. वैदेहीनं एवढं सांगूनही वैभवला तिचं म्हणणं पटत नव्हतं. तिने उगाचच नको तो न्यूनगंड मनात बाळगलाय असं त्याला वाटत होतं. विवाहाआधी बऱ्याच स्त्रिया अशी वैराग्याची भाषा बोलतात. आपण आपल्या पतीला कसलेही सुख देऊ शकणार नाही असं त्यांना वाटत असतं, पण विवाहानंतर काही दिवसात त्या आपल्या संसारात एकरूप होतात. वैदेहीसुद्धा याला अपवाद असणार नाही असं त्याला वाटत होतं. म्हणूनच जेव्हा केव्हा तो यायचा, वैदेहीचा होकार मिळवण्याचा प्रयत्न करायचा आणि वैदेही त्याला टाळत राहायची. पुन्हा एक दिवस वैभवनं हा विषय काढताच वैदेही म्हणाली, प्लीज प्लीज वैभव, तू नाराज होऊ नकोस, पण ह्या विषयावर लगेचच माझ्याकडनं तू कुठल्याही उत्तराची अपेक्षा धरू नकोस. सध्या तरी मी माझ्यापेक्षा कविता आणि राजाभाऊ या दोघांचाच विचार करते. त्या दोघांच्या आयुष्याची गाडी कशी सुरळीत चालेल हा प्रश्न मला भेडसावतोय. मी आयुष्यभर तुझ्या उत्तराची वाट पाहायला तयार आहे वैदेही, पण मला आपल्या आयुष्यातनं वजा केल्यासारखं मात्र करू नकोस. त्याचं ते बोलणं ऐकून वैदेहीसुद्धा आतून कुठून तरी हल्ल्यासारखी झाली. नकळत बोलून गेली, वैभव असं नको रे बोलूस. तुला आयुष्यातून वजा करून टाकलं तर मग माझ्याकडे उरणार काय आहे. वैभव मनातनं एकदम सुखावला. आत्मविश्वास दुणावल्यासारखा म्हणाला, चला, निदान तुझ्या आयुष्यात मला काहीतरी जागा आहे हे तरी तू कबूल केलं आहेस. आता तुझा नकार मी माझ्या प्रेमाने होकारात बदलायला लावीन. त्याच्या त्या ठामपणे बोलण्याचा वैदेहीवर सुद्धा थोडाफार परिणाम झाल्याशिवाय राहिला नाही. तिने त्याचं बोलणं खोडून काढायचा प्रयत्न नाही केला. वैदेही, आपल्या दोघांमध्ये तुझ्या अगतिकतेची जी भिंत उभी आहे ना, ती आता तोडायलाच हवी. पण आपण काय करणार? ज्या अडथळ्याबद्दल तो बोलत होता तो अडथळा आपण कसा दूर करणार हे त्यांनी सांगितलं नाही. उलट वैदेहीनी हो म्हटलंय आणि आता केवळ उघडपणे ते कबूल करायला ती अडखळतीये अशा प्रकारचे भाव त्याच्या चेहऱ्यावर उमटले होते. त्याच आनंदाच्या भरात घरी जाताच त्यांनी आपल्या आईला वैदेही आपल्याशी लग्न करायला तयार असल्याचं सांगून टाकलं. वैभवच्या दृष्टीनं आता केवळ एकच अडथळा उरला होता. कायदेशीररित्या वैदेही अजूनसुद्धा राजाभाऊंची पत्नी होती. वैदेहीनं राजाभाऊंकडनं घटस्फोट घेणं आवश्यक होतं. वैभवने आपल्या आईला सांगितलं की तिने वैदेहीच्या आईला जाऊन भेटावं, म्हणजे वैदेहीची आईच घटस्फोटासाठी राजाभाऊंच्या विरुद्ध कोर्टात दावा दाखल करेल. वैभवच्या आग्रहाखातर आईने एक दिवस जाऊन वैदेहीच्या आईची भेट घेतली. वैदेहीच्या आईचीही कितीतरी दिवसांपासनं वैदेहीने राजाभाऊंपासनं घटस्फोट घ्यावा अशी इच्छा होती. पण एकतर वैदेही कधी या विषयावर तिच्याशी बोलली नव्हती आणि दुसरं म्हणजे राजाभाऊ या गोष्टीला तयार होतील याची तिला खात्री नव्हती. म्हणूनच वैदेहीची आई इतके दिवस गप्प होती. पण आता वैभवच्या आईनेच येऊन सांगितल्यावर वैदेहीची आई त्या गोष्टीला तयार झाली. एक दिवस ठरल्याप्रमाणे पुन्हा एकदा वैभवची आई वैदेहीच्या घरी आली. सुट्टीचा दिवस असल्यानं वैदेहीची आई घरी होती. दोन्ही बायकांची बाहेर जायची तयारी सुरू झाली. ती गडबड बघून तिने सहज कुतूहलानं विचारलं, आज कुठे जायची एवढी गडबड चालली आहे? अगं, आम्ही तिकडे चाललो आहे. वैभवची आई म्हणाली, तिकडे म्हणजे कुठे? अगं, लिझा आणि मेजर साहेबांच्या घरी. का बरं? का ते तुला माहिती नाही? वैभवची आई किंचित हसून म्हणाली. वैदेही आणखीन गोंधळली. तिच्या आईने तिला काहीही सांगितलेलं नव्हतं. आई, हा सगळा काय प्रकार आहे? यावेळी वैदेहीने सरळ आपल्या आईला विचारलं. मी तुझ्या बाबतीत काय तो फैसला करायला राजाभाऊंच्याकडे चालली आहे. कसला फैसला आई? अगं, दुसरा कसला? तुझ्या भवितव्याचा.
आता आणखीन किती दिवस तू अशी राहणार आहेस? हे ऐकून वैदेही एकदम चिडल्यासारखी झाली. आई, तुझं अजूनही समाधान झालं नाही का? म्हणून आता नवीन भांडण उकरून काढायला निघाली आहेस तू? अगं, भांडण कसलं? वैभवची आई हसून म्हणाली, मी तुला पुन्हा माझ्या घरात सून म्हणून घेऊन जाणार आहे, पण जोवर कायदेशीररित्या राजाभाऊंपासून तुला घटस्फोट मिळत नाही तोवर ते अवघड आहे. त्यासाठी आम्ही मेजर साहेबांना मध्यस्थी घालतोय. वैदेही एकदम अवाक होऊन पाहतच राहिली. या सगळ्या लोकांनी हे काय चालवलं आहे? आपलं आयुष्य म्हणजे काय यांना खेळणं वाटतंय का? जो ज्याच्या मनाला येईल तसं त्याच्याशी खेळण्याचा प्रयत्न करतोय, आणि तेही आपल्याला न विचारता, आपली परवानगी न घेता. दोन्ही बायकांचा तिला प्रचंड राग आला होता. वैभवनं तिच्या गप्प बसण्याचा असा अर्थ लावला म्हणून त्याचाही तिला संताप आला होता. आपण आता कसल्याही बंधनात अडकायचं नाही असं तिने ठरवलं होतं. वाट्याला आलेलं हे अनिवासी जगणं आता आपलं प्राक्तन आहे असं समजून ते निमूटपणे तिने स्वीकारलं होतं, आणि लग्न या शब्दाला आता ती घाबरायला लागली होती. आपल्या नशिबात विवाहाचं सुख नाही ह्याची 2 अनुभवांनंतर तिची खात्री पटली होती. मोठ्या हौसेनं मनात अनेक स्वप्न बाळगून पहिला विवाह केला आणि 6 महिन्यात तिच्या नशिबी वैधव्य आलं. दुसरा विवाह तिच्या इच्छेविरुद्ध झाला आणि तिच्या जीवनातला जणू उरला सुरला प्रकाश अंधारात बदलला गेला. आणि आता या बायका तिचा 3रा विवाह करायला निघाल्या होत्या. वैदेही मनातल्या मनात म्हणाली, नाही, आपण आणि वैभव दोघांनाही या विवाहातनं सुख लाभणार नाही आहे. हे बंध सुखदायक न होता जाचक व्हायची जास्त शक्यता आहे. आणि त्यातून राजाभाऊ आणि कविताला असं अधांतरी सोडून वैभवशी लग्न करणं तिला शक्य नव्हतं. काही क्षण वैदेही या विचारात हरवून गप्प राहिली होती. मग वैभवच्या आईला ती म्हणाली, आई, तुम्ही माझ्या खोलीत या, मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे. वैभवच्या आईनं काहीशा गोंधळलेल्या नजरेनं वैदेहीकडे बघितलं, पण वैदेही अधिक काही स्पष्टीकरण करण्याच्या भानगडीत न पडता सरळ आपल्या खोलीत निघून गेली. वैभवची आईही काहीशी चकित आणि चेहऱ्यावर कुतूहलाचे भाव आणत वैदेहीच्या मागोमाग तिच्या खोलीत गेली. नाही म्हटलं तरी वैभवच्या आईशी या विषयावर बोलायचं या विचारानं वैदेहीच्या छातीवर दडपण आल्यासारखं झालं होतं, पण तरीही स्वतःवर ताबा ठेवायचा प्रयत्न करत ती म्हणाली, आई, तुम्ही खरोखर मला वैभवच्या योग्य समजता आहात? वैभवच्या आईला बिचारीला हा प्रश्न अपेक्षितच नव्हता. तिची अवस्था एकदम गोंधळल्यासारखी झाली. तिला वाटत होतं जी अवस्था आपल्या पोराची झाली आहे तशीच वैदेहीचीही झाली असणार. ती सुद्धा वैभवशी लग्न करायला उत्सुक असणार. हे बघ पोरी, वैभवचं तुझ्यावर खूप प्रेम आहे. तुझ्यासाठी तर आजवर त्यांनी लग्न करायची टाळाटाळ केली आहे. मग तुम्ही त्याला दुसरी एखादी चांगली मुलगी दाखवली नाही? नाही गं. वैदेहीनं पुन्हा एकदा कोरड्या पडलेल्या ओठांवरनं जीभ फिरवली आणि म्हणाली, वैभवचं माझ्यावर प्रेम आहे हे मलाही माहिती आहे. मीही. वाक्य पूर्ण करायचं धाडस न होऊन वैदेही गप्प झाली. मग क्षणभरानं म्हणाली, आई, मी कितीतरी वेळा स्वतःच्या मनात डोकवून बघितलं आहे. का कोणास ठाऊक, पण वैभवशी लग्न करण्याची कल्पना काहीशी विचित्र, जगावेगळी आणि म्हणून मनाला न पटणारी वाटते. अगं, पण राजाभाऊंच्या बरोबर लग्न करायच्या आधी तू तयार होतीस ना? तयार होते का नाही ते नाही सांगता येणार मला, पण त्यावेळी जर हा विवाह झाला असता तर गोष्ट वेगळी होती. पण आत्ता माझ्या मनाला ते नाही पटत आहे. वाटतं माझ्या स्वार्थासाठी मी वैभवचं आयुष्य उद्ध्वस्त केलं असं म्हणायला कोणालाही संधी देऊ नये. वैभवची आई काहीशी विचारात पडली. तसं पाहिलं तर हिचं म्हणणं योग्य आहे, पण आपल्या पोराला कसं समजावणार? क्षणभर थांबून वैभवची आई म्हणाली, अगं, मी त्याला बरंच समजावलं, पण आई, अहो, मला खूप भीती वाटते की. बोलता बोलता वैदेहीचा गळा दाटून आला. वैभवची आई तिला जवळ घेत म्हणाली, अगं, एकदा तुझ्या आईने हटवादीपणा केला होता, आता तू करतीयस. वैदेही ओंजळीत तोंड लपून हुंदके द्यायला लागली. वैभवची आई तिच्या पाठीवरनं हात फिरवत म्हणाली, तू न मला आपली आई समजत नाही आहेस वैदेही. ज्या घरात एक दिवस मी तुला मोठ्या हौसेनं आणलं होतं ते घर कायमच तुझ्या विना रिकामं राहावं असं तुला वाटतंय का? वैदेही काही न बोलता मुसमुसत राहिली. वैभवच्या आईने पुन्हा एकदा तिला आपल्या छातीशी धरलं. दाटलेल्या आवाजात म्हणाली,
विश्वासच्या मृत्यूनंतर तुझ्यावर माझा काहीच अधिकार राहिला नाही का गं पोरी? तुझ्या आईने एकदा चूक केली याचा अर्थ आयुष्यभर आम्हाला त्याची शिक्षा मिळायला पाहिजे का? वैदेही ऐकत होती, पण काय बोलावं ते तिला सुचत नव्हतं. वैभवची आई काही वेळ तशीच तिच्याकडे पाहत बसून राहिली. मग वैदेहीचा हात धरला. तिने तिला उठवलं, तिचे डोळे पुसले आणि म्हणाली, एकदा तुझ्या आईने हटवादीपणा केला होता, आज तसा हटवादीपणा मी करणार नाही. मी तुला माझ्या घरातून बाहेर जाऊ देणार नाही. एवढं बोलून ती वैदेहीला हलकेच खांद्यावर थोपटत बाहेर घेऊन आली. वैदेही काहीच बोलली नाही, पण याचा अर्थ तिने आपलं म्हणणं मान्य केलं आहे असा वैभवच्या आईने त्याचा अर्थ घेतलेला होता. वैदेहीची आई जायच्या तयारीत बसली होती. वैभवची आई बाहेर येताच ती उठली. दोघीजणी लिझाकडे जाण्यासाठी निघणार तोच खुद्द लिझा आली. तिचा चेहरा कमालीचा चिंताग्रस्त होता. अगं लिझा तू? अगं आत्ता आम्ही तुझ्याकडे यायला निघालो होतो. आपली आई आता लिझाला काय सांगणार या शंकेनं वैदेहीचा चेहरा कावराबावरा झाला. हे सगळं ऐकायला तिथे थांबू नये या विचारानं वैदेही उठली. आपल्या खोलीकडे जायला निघाली तशी लिझा पुढे येत म्हणाली, वैदेही मी तुझ्याशी बोलायला आली आहे. वैदेही थांबली. प्रश्नार्थक मुद्रेनं तिने लिझाकडे बघितलं. वैदेही राजाभाऊ फार आजारी आहे. गेले 8-10 दिवस झाले अक्षरशः अंथरुणाला खेळून आहेत. काल तर त्यांची तब्येत एवढी बिघडली, मी घाबरले म्हणून राहावलं नाही. आज मी ते आजारी आहेत. काय झालं आहे त्यांना? हे ऐकल्यावर वैदेहीच्या सगळ्या शरीराला कंप सुटल्यासारखा झाला होता. अगं डॉक्टरांना त्याचं निदान नाही झालं. गेले 8 दिवसापासून ते तापानं चांगले फणफणलेत. डॉक्टर म्हणतात त्यांचं हृदय कमालीचं कमकुवत झालं आहे. कुठल्याही क्षणी त्यांचं हार्ट फेल होऊ शकतं. वैदेही मटकन खाली बसली. वैभवची आई गप्प बसून ऐकत होती. वैदेहीची आई मात्र लिझाला राजाभाऊंबद्दल विचारत होती. कविताची अवस्था कशी काय आहे? क्षणभरानं स्वतःला सावरत वैदेहीने विचारलं. अगं त्या पोरीची अवस्था तर ना इकडे ना तिकडे अशी झाली आहे. तू गेल्यापासून राजाभाऊंच्या तिचं एक दिवसही पटलं नाही. राजाभाऊ तिचं तोंड बघायला तयार नाही. तिचं नाव ऐकलं की पिसाळतात ते. आणि आता सारखी तुझी आठवण काढतायत. म्हणतात वैदेहीने एकदा यावं आणि आपली अमानत घेऊन परत जावं. वैदेहीनं काही न समजून लिझाकडे बघितलं. बहुतेक कविताच्या संदर्भात बोलतात ते. कोणत्याही परिस्थितीत ते कविताला आपल्याजवळ ठेवायला तयार नाहीत. तिच्याविषयी त्यांच्या मनात प्रचंड तिरस्कारच भरला आहे. वैदेही एकदम उठली. आपल्या आईकडे बघत निर्णायक स्वरात म्हणाली, आई मी त्यांच्याकडे चालली आहे. आईने तिला अडवायचा प्रयत्न नाही केला. वैभवची आई अचानक परिस्थितीला मिळालेली कलाटणी बघून गप्प झाली. वैदेही वळली. लिझाबरोबर जायला निघाली. दोघीजणी दारातनं बाहेर पडत असताना वैभवची आणि त्यांची भेट झाली. ते फार आजारी आहेत वैभव, फार आजारी आहेत ते. वैदेही कापऱ्या आवाजात म्हणाली. त्यांची अवस्था फार नाजूक आहे. मी तिकडेच चालली आहे. तूही चल. कदाचित तुझ्या मदतीची गरज भासेल. वैदेहीची ती अवस्था बघून क्षणभर वैभवच्या चेहऱ्यावर नाराजीचे भाव उमटले. पण लगेच त्यांनी स्वतःला सावरलं. अशा परिस्थितीत आपण वैदेहीच्या जवळ असायला हवं या विचारानं तो झटकन वळला आणि त्यांच्या बरोबरीनं तो चालायला लागला. श्रोते हो, सुरेश वैद्य लिखित अनिवासी या कादंबरीचा हा भाग इथेच संपला. पुढचा अर्थात भाग 14वा हा या कादंबरीचा शेवटचा भाग आहे. ऐकत रहा अनिवासी दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार. उद्या भेटूयात शेवटच्या भागासह.